बसलं गाडीवर गेलं वसमतला. आडत्यानं काही माफ केलं नाही लवकर. उशीर झाला म्हणला. थांबलं तिथं. बघू सकाळच्या पारी म्हणले आता पैसे मी उचलू, बाजार मी करू, काही जाऊ घरला. धोंड्याचा काही बाजार वगैरे. याला पक्क माहीत आज या घरचा गवळी हळद घेऊन वसमतला गेलाय. घरी कोणी नाही. मस्त त्याच्यासारखंच रूप धरलंय. तशीच बैलगाडी जशास तसं महाराज. गवळे बैल गवळे बैल. गाडी जशास तशीच. आक मुडकं मुडकंच आक. वाकडी धुरे वाकडी धुरे. जरा गाडी कानी झालेली तशीच कानी झालेली. मस्त गाडीवर बसलंय. त्याच्यासारखंच दिसायले. जरा वाकडी टोपी घातली, हे नाही वाकडी घातलेली. जरा मिशाचा आकडा होता असा, त्याला तशाच मिशा. बिडी फुकीत होतं. हे बी तशीच बिडी फुकायले. कडीनं धोपण सोडायला असा गुल फेकायले. दिवस मावळता आलं गावात. दाराच्या पुढं गाडी सोडली. मस्त बैलाला पाणी वैरण केलं. कोठ्यात बांधले. घरात गेले. पाय धुत धुत बायकोला म्हणाले लय भूक लागली बघा, आधी जेवायला वाढगड्या म्हणला. तिलाही वाटलं मालक खूप दिवसभर बेजार झाले, करावं स्वयंपाक. ती बाई स्वयंपाकाला बसली. चुलीला पाय लावून गुलू गुलू बोलायले. गुंड्यात तुटूस तुरतडा हाणायले. भाकरीची टोपल्याची गाठ फोडू देणार. 5-25 भाकरीचा मुर्दा पाळलाय. बाई म्हणाली ह्याला का काय वाटत भूत लागला असेल का? एवढ्या भाकरी कवाच खाल्या नाही. एवढं कसं? रात्रभर मुक्कामाला थांबले. तिकून दिवस निघायच्या आधीच गाडी बैल लावलं की शिवारात गायब. ती तिकून दिवस निघाल्यावर सगळं बिटाचं माप झाल्यावर 9-10 वाजता आपलं निघाले गावाकडं. गाडी बैल घेऊन खट्या खट्या याले. 10-11 वाजता गाडी बैल सोडली. बैलाला पाणी घेणे पाजलं. मधात गेले. ते लेकरायला आंबे घेतले होते खाला. पिशवी ठेवली. बायकोला भेत भेत पाय घाले. बरीच माणसं घेतात घरी. आलो नव्हतो काय म्हणते की. पाय धुत धुत बायकोला म्हणाले आंघोळ होस्तोर स्वयंपाक कर बघ म्हणला. लय भूक लागली. रात्री उपाशीच होतो. उपाशी होता? मरणाचं दड चिरस की म्हणली. रात्री टोपल्याची भाकरीची गाठ पडू देणं गेलं. उपाशी होता. पण म्हणला मी कवा होतो, मी कवा होतो. चल गाव साक्षी देत आहे. महाराज म्हणतात आपुल्या भ्रताराचे धरोनी आरोपे. आपुल्या भ्रताराचे धरोनी धरून या रूपे करे तसे त्यापे जैसे तैसे. व्याभिचाराचा यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसो धिंगाणा. यशोदाबाई म्हणले कुसले कुरकुटा अशा खोड्या करतं का ग? बाळ सगुना गुणाचे ताने गे बाळ दिसतय वाजीर बाणे. बाळ सगुना गुणाचे ताने गे दिसतय वाजीर बाणे. काय सांगता रहाने गे गोकुळच्या. काय सांगता
चेतानी बाळ दिसतय गोजिरवानी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळे गे काल टिक्याची घेता आळगे गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ गेला विठ्ठल नंदराजे बैठकीला बसून गाराणी ऐकू लागले कृष्णा फार फड्या झाल्या म्हणले आता बस झालं गावात्रानं जाऊ द्या पासून शाळे निघाली देव गाई वळायला चला वळू गाई बैसू जीव एके ठाई बगलत जाळी खांद्या घोंगडी हातात काठी डोक्याला टपर इत्र जवळ आल्याले गोपीचंदन वरी वडल्यालं गाई वळून वळून गोपाळ म्हणले आता कवर गाई वळायच्या बहु झाली वन वन पायपिटी झाला 11 गाई बसवल्या गावाकडं गोपाळ शिदुऱ्याला गेले शिदुऱ्या घेऊन योस्तोर लागले गुराकी खेळ खेळायला हा मामा होतो तो होंबरी इटो दांडू चेंडू लगोरी नाना फरी खेळ मांडी याला यमुनेचे तिरी खेळ खेळत असताना भगवान आपल्या सुखाचा आनंद भक्ताला देतात बाप रकुमा देवीवरू विठ्ठले हे सुख सौंगडिया दिधले हरी सुख खावले रे काय वारीच्या वाटण आनंद मिळतो ज्ञानोबाराच्या सोहळ्यात भक्ती सुखात मन सरत योग्याच्या ध्यानात नाही सुख पण आमचे वारकरी ते सुख रात्रंदिवस आता सोहळ्यात भोगतात वारीच्या वाटचा आनंद जेवढे वारीला येतात लोक तेवढ्या वारकऱ्याला कळतो तो आनंद घरी थोडी उणीव असली की सण होत नाही पण तिथं कसली उणीव असली तर आनंदानं त्याचा स्वीकार करतो का ज्ञानोबाराच्या संगतीत सुख भोगतात वारकरी केवढाही बंगल्यातला माणूस असू द्या ज्ञानोबाराच्या सोहळ्यात पालातच झोपावला विठ्ठल अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड ले लगे माय आनंद घेतात हे सुख सौंगड्या दिधली हरी सुख फावले रे काय गोपाळ म्हणले देवा आता बस झालं खेळणं खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख कालची एकादश परवाची दशमी काही द्वादशी सोडल्या नाही काही सोडून आली नाही सोडायची राहिली मी सोडली बाप्पा मला शुगर आहे भूक लागली मी आधी दत्ता महाराजांनी सोडली भूक लागली थरथर करू लागली पोटभर जेवलो महाराज म्हणले आता तुम्ही पोटभर जेवायचं आजी देतो पुरे म्हणालो तो वरी जेवण नसून आजचा प्रसाद एरवीचं जेवण असत पण हा प्रसाद आहे भजन पूजन कीर्तन 7 दिवस झाले इथं भजन चालले मला इथं जरी याला वेळ नसेल रोड न जाता जाता नुसतं कलून पाहिलं कोणाचं कीर्तन आहे तरी वाया जाईना विठ्ठला अरे देवळाशी जाता नवजे वाया जाय नुसतं सहज चक्कर मारली तरी वाया जात नाही आज तो प्रसाद आहे आवर्जून प्रसाद घेऊन जावं अहो म्हणजे उशीर झाला स्वयंपाक संपला पाणी तरी पिऊन जाय तुकाराम महाराजाच्या दरबारातला पाणी तरी पिऊन जाय महाराजाचं आहे आपलं काय मस्त दत्त महाराजांना या परिसरात आश्रम उभा केला निमित्त जरी आपला असेल पण भगवान परमात्मा करून घेतो त्यांच्या करणारा तोच
करायला लावणारा तोच आणि करून घेणाराही तोच आहे. भगवान परमात्मा सेवा करून घेतो त्यांच्यामुळं आज आपल्याला हे आनंद घेता यायला. एकाच्या कैवारी उगवी बहुतांचे कोडी. अनेक लोकांचा फायदा होतो. नावर्जून प्रसाद घेऊन जावा. गोपाळ म्हणले आता भुका लागल्या, बस झालं खेळणं, खांदी बाहेर पोटी भूक काय खेळायचे. सगळ्याच्या शुद्र एकत्र केल्या. खडकी सोडिल्या मोठा आजीचा, दही काला गोमटा घ्यारी घ्यारी दही भात आमा देतो पंढरीनाथ. महाराज लांब उभे होते, आणा की शिदोरी. म्हणले आज आमच्याकडे शिदोरी नाही, घरून आणा. आमच्या घरी कोणी नाही. शिदोरी म्हणजे पाप पुण्य. आमच्याकडे पापही नाही पुण्य नाही, घरून आणा. आमच्या घरी कोणी नाही. घर म्हणजे भिताडाचे घर नाही, हे घर त्या घरातले आपण आहेत. पण या घरातले काम क्रोध लोभ मोद मत्सर अहंकार 6 विकार आहेत. महाराज म्हणे आमच्याकडे एकही नाही. या आमच्या ध्वासा मिल. महाराजाच्या हाताना काला करीते संत जन सवे त्यांच्या नारायण. महाराज काला करतात. काला म्हणजे दही भात मिश्रित काला नोहे, हे रूपक आहे. जीव ब्रह्म ऐक्य केलं, दही भात मिश्रित केली की 34री निगती. जीव ब्रह्म ऐक्य केले की अवस्था मुक्त होते. मुक्त म्हणजे वैकुंठ.